नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप कावळे, स्पार्टा विश्व अकॅडमी नाशिकमध्ये आपले स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास या घटकाचा विचार केला की इतिहास घटकामध्ये कंबाईन एक्झामिनेशनमध्ये येणाऱ्या किंवा राज्यसेवामध्ये येणाऱ्या प्रश्नांचा विचार जर केला तर 10 प्रश्न हे इतिहासाच्या या घटकावरती येत आहे. आणि या 10 प्रश्नांपैकी एक प्रश्न हा नजीकच्या काही वर्षांचा जर आपण अभ्यास केला तर कंटिन्युअसली आपल्याला इतिहासातील समाज संघटना, कधी कधी एकपेक्षा जास्त क्वेश्चन्स पण आपल्याला दिसून येत आहेत, समाज संघटना या घटकावर दिसतोय. आज आपण त्याच समाज संघटना या घटकातील जर निवडक काही समाज संघटना आपण बघणार आहोत, ज्यांच्यावरती मागच्या काही वर्षांमध्ये आयोगाने वारंवार प्रश्न विचारले किंवा एवढ्याच जरी समाज संघटना केल्यात आपण तरी सुद्धा आपल्याला समाज संघटना या घटकाच्या बाबतीत मॅक्सिमम मार्क्स मिळू शकतात, याबद्दल काही शंका नाही. सुरुवात करूया आपण मानव धर्म सभेपासून. मानव धर्म सभा यावरती पण आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारले. मानव धर्म सभेमध्ये जर स्थापना बघितली तर मानव धर्म सभेची स्थापना जी आहे ती 1844 साली संस्थापक होते दादोबा पांडुरंग तरखडकर. याच वेळेस या सभेच्या स्थापनेत मदत कुणी केलेली होती तर मानव धर्म सभेच्या स्थापनेमध्ये दुर्गाराम मांछाराम तसेच दिनमणी शंकर दलपतराय या 2 लोकांनी मानव धर्म सभेच्या स्थापनेसाठी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मदत केलेली आपल्याला दिसून येते. सोबतच या मानव धर्म सभेच्या प्रचारासाठी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी एक ग्रंथ सुरू ग्रंथ काढला होता, त्याचं नाव होतं धर्मविवेचन. सोबतच खालील गोष्टींचा या सभेमध्ये पुरस्कार केला गेलेला होता. मानव धर्म सभेमध्ये ईश्वर एकच आहे, मनुष्य मात्राची जात एकच आहे, धर्म एकच आहे, परमेश्वर प्राप्तीसाठी भक्ती करण्यास करावी, सर्वांची समानतेने वागावी, असे पण या मानव धर्म सभेमध्ये सांगण्यात आलेलं होतं. म्हणजे काय, क्वेश्चनचा पार्ट म्हणून जर आपल्यासाठी जर आयोगाने क्वेश्चन विचारलेले कुठे हे जर बघायचं असेल तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली होती किंवा किती साली झाली होती आणि स्थापनेमध्ये मदत करणारे कोण होते तर दुर्गाराम मांछाराम आणि दिनमणी शंकर दलपतराय आपण. आणि मानव धर्म सभेच्या प्रचारासाठी कोणता ग्रंथ सुरू करण्यात आला होता तर त्याचं नाव होतं धर्मविवेचन. हा भाग पण आपल्यासाठी गरजेचा आहे. त्यानंतर दुसरा समाज संघटना जर बघायची झाली आपल्यासाठी महत्वाची जर म्हटली तर ती आहे परमहंस सभा. परमहंस सभेची स्थापना 31 जुलै 1849 रोजी मुंबई येथे झाली होती. संस्थापक जे होते परमहंस सभेचे ते दादोबा पांडुरंग तरखडकरच होते. अध्यक्ष होते रामचंद्र बाळकृष्ण जयकर. प्रभाव होता ख्रिश्चन धर्माचा प्रभाव. या सभेचा जो स्थापना करण्यात आलेली होती ही ख्रिश्चन धर्माच्या प्रभावातून झालेली होती. या धर्माचं किंवा सभेचं जे कार्य होतं ते गुप्तपणे चालत असत. शाखा पुणे, अहमदनगर, सातारा आणि जळगाव. लक्षात असू द्या, शाखा होत्या पुणे, अहमदनगर, सातारा आणि जळगाव येथे होत्या. उद्देश काय होता परमहंस सभेचा? परमहंस सभेचा उद्देश होता जातीभेद मानू नये, अस्पृश्यता पाळू नये, अस्पृश्यता पाळू नये, सर्वांशी बंधुत्वाच्या भावनेने वागावे, पुनर्विवाहास प्रेरणा द्यावी, स्त्रिया महान लोकांना विद्या द्यावी. म्हणजे अतिशय चांगल्या उद्देशाने परमहंस सभा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सुरू केली होती. मुख्य उद्देश होता जातीबंधने तोडणे व बंधुभाव निर्माण करणे. या परमहंस सभेचा मुख्य उद्देश काय होता? जातीबंधने तोडणे आणि बंधुभाव सर्व समाजामध्ये निर्माण करणे. या सभेचा विचार मांडण्यासाठी दादोबा पांडुरंग तरखडकरांनी 2 पुस्तके लिहिलेली होती. त्यात पहिलं होतं ते म्हणजे धर्मविवेचन. टोपण नाव जगतवासी आर्य म्हणायचे याला. त्या धर्मविवेचन ग्रंथाला जगतवासी आर्य असंही म्हटलं जात होतं. सोबतच परमहंसिक ब्रह्मधर्म हे पुस्तक पण या सभेच्या परमहंस सभेच्या प्रचारासाठी सुरू करण्यात आलेलं होतं. त्यानंतर पुढचा जर समाज किंवा संघटना जर बघायची झाली तर आपल्यासाठी ती आहे प्रार्थना समाज. सर्वाधिक क्वेश्चन मी म्हणेन की प्रार्थना समाजावरती आजपर्यंत सर्वाधिक क्वेश्चन आपल्याला आलेले दिसून येत आहेत. प्रार्थना समाजाची स्थापना लेटेस्ट मध्ये पण क्वेश्चन आहे. प्रार्थना समाजाची स्थापना 1867 साली मुंबईमध्ये आत्माराम पांडुरंग तरखडकर, दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे बंधू आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केलेली होती. मुख्यालय होतं गिरगाव मुंबई येथे स्वतःची बिल्डिंग पण होती प्रार्थना समाजाची. सदस्य कोण होते बघा? रामलाल कृष्ण, परमानंद, भाऊ महाजन, भास्करराव तरखडकर, मोडक, नवरंगी, वागळे हे सर्वजण प्रार्थना समाजाचे सदस्य असल्याचे आपल्याला दिसून येते. सोबतच समाजाच्या प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू केलं. तर लेटेस्ट मध्ये तुम्ही जर बघाल तर क्वेश्चन आलेले आहेत
त्याच्यामध्ये याचा उल्लेख पण आहे. मल्टी स्टेटमेंट मध्ये आपल्याला हा भाग दिसून येतो. स्वरूप जर बघितलं तर हिंदू धर्मातील एक सुधारक पंथ, हिंदू धर्मातील एक सुधारक पंथ म्हणून या प्रार्थना समाजाने काम केलं. म्हणजे आजपर्यंतच्या आलेल्या क्वेश्चनचा जर बघितलं तुम्ही तर प्रार्थना समाजाची स्थापना किती साली झाली हा क्वेश्चन आलेला आहे, कोणी केली हे पण विचारलेले, मल्टी स्टेटमेंट मध्ये पण क्वेश्चन आलेले आहे, त्यावेळेस मुख्यालयाबद्दलचा एक भाग आलेला आहे. या समाजाच्या प्रचारासाठी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते तर सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू केले होतं. त्यानंतर ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाज याचा जर बेसिक डिफरन्स आपल्याला जर विचारला गेला तर लक्षात ठेवा, ब्राह्मो समाज जो होता, ब्राह्मो समाज हा परमेश्वर निर्गुण निराकार व आत्मा परमात्मा यांचे अद्वैत आहे. मूर्तिपूजा त्यांना अमान्य होती. म्हणजे ब्राह्मो समाज सांगत होता की परमेश्वर निर्गुण निराकार आहे, आत्मा व परमात्मा यांचे अद्वैत आहे, परंतु यांना मूर्तिपूजा मान्य नव्हती ब्राह्मो समाजाला. प्रार्थना समाजामध्ये मात्र मूर्तिपूजा मान्य नसली तरी परमेश्वर हा सगुण आहे अशी धारणा प्रार्थना समाजामध्ये दिसून येत होती. महाराष्ट्रातील भक्ती संप्रदायाची प्रार्थना समाजास मान्यता असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजे काय, भक्ती संप्रदाय म्हणजे आपला वारकरी संप्रदाय जो आहे, या वारकरी संप्रदायाची प्रार्थना समाजाला मान्यता होती. त्यामुळे प्रार्थना सभेत संतांचे अभंग देखील गायले जायचे, म्हटले जायचे. हा मुद्दा पण विचारला गेलेला आहे मल्टी स्टेटमेंट मध्ये. त्यानंतर या प्रार्थना समाजाबाबत जर तुम्ही क्वेश्चन बघाल तर कार्य ज्याला आपण म्हणतो हा एक महत्वाचा भाग आहे. प्रार्थना समाजाचं कार्य काय, नामदोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापन करून त्यातून मजुरांची स्थिती सुधारवण्याचा प्रयत्न केला. नामदार बुकले यांनी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली. वीरा शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन स्थापून अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले. न्यायमूर्ती रानडे यांनी निबंध लिहिला थिट्स कन्फेशन ऑफ फेथ. प्रार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे अनाथ बालकाश्रम सुरू केले होते. प्रेरणा महात्मा फुले यांच्याकडून घेतली होती. आर्य महिला समाज ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था चालू केली होती. आणि भिकाजी जाधव यांनी मजुरांसाठी रात्रशाळा सुरू केल्या होत्या. एकंदरीत जर बघाल तुम्ही तर यावरती लेटेस्ट मध्ये क्वेश्चन पण कंबाईन मुख्य परीक्षेमध्ये पण मागच्या तुम्हाला यावरती ऍज इट इज क्वेश्चन दिसेल, जसली तसे स्टेटमेंट यामधनं येताना आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर जर पुढचा भाग जर बघायचा झाला किंवा पुढचा यातलाच महत्वाचा भाग जर बघाल तर तो म्हणजे प्रार्थना समाजाशी संबंधित कोण कोण माणसं होते. आपल्यासाठी महत्वाचा पार्ट आहे. प्रार्थना समाजाशी संबंधित लोक होते डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, हे सुद्धा प्रार्थना समाजाशी संबंधित होते. डॉक्टर राघव भांडारकर, वामन आबाजी मोडक, नारायण गणेश चांदावरकर, वीरा शिंदे, न्यायमूर्ती रानडे, नामदार गोखले, नामदोशी आणि भिकोजी चव्हाण या सर्व लोकांचा प्रार्थना समाजाशी संबंध होता. लेटेस्ट मध्ये मागच्या काही वर्षांमध्ये याच्यावरती क्वेश्चन आलेले खालीलपैकी कोणत्या लोकांचा प्रार्थना समाजाशी संबंध होता आणि आपण जे लोक मेन्शन केलेले या लोकांचा त्यामध्ये समावेश असल्याचा आपल्याला दिसून येते. त्यानंतर प्रार्थना समाजाला विचारवंत व स्वार्थत्यागी नेतृत्व लाभू नये, म्हणजे प्रार्थना समाजाला विचारवंत व स्वार्थत्यागी नेतृत्व लाभू नये, ठराविकच शहरापुरती त्यांची कार्य पोहोचू शकली. याचं प्रमुख कारण म्हणजे काय होतं तर त्याच्यातील सुधारक जे होते ते ख्रिश्चन मिशनऱ्यांचं अनुकरण करत होते. हा मुद्दा लक्षात ठेवा. प्रार्थना समाजाला खूप चांगले लोक लाभलेत, विरा शिंदेसारखे लोक असतील किंवा न्यायमूर्ती रानडेंसारखे लोक लाभलेत, सगळे चांगले लोक लाभलेत, परंतु प्रार्थना समाज खूप जास्त ठिकाणी पोहोचू शकला नाही. भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकला नाही. याचं प्रमुख रिझन होतं की हे सर्व लोक कुणाचं अनुकरण करत होते तर ख्रिश्चन मिशनऱ्यांचं. आणि आपल्याला माहिती आहे की इतिहासामध्ये भारतीय लोकांना जर ख्रिश्चन मिशनऱ्यांचं अनुकरण केलं जात असेल तर ते आपल्या संस्कृतीवरती अतिक्रमण केल्यासारखं वाटत होतं. त्यामुळेच प्रार्थना समाज हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यानंतर चौथा समाज आपल्यासाठी किंवा संघटना म्हणून जर बघायची झाली तर ती म्हणजे श्री शंकरी प्रसाद सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज. श्री शंकरी प्रसाद सोमवंशी हितचिंतक मित्र समाज यावरती क्वेश्चन आलेल्या विद्यार्थी मित्रांनो. स्थापना झाली होती 1904 साली. कोणी केली होती? संस्थापक होते शिवराम जनाबा कांबळे. यांच्यावरती प्रभाव कोणाचा होता तर बाबा वलंगकर यांचा प्रभाव होता, महात्मा फुलेंचा प्रभाव होता, लोकहितवादी गोपाळ गणेश आगरकर आणि बाबा पद्मनजी. या बाबा पद्मनजी यांनी यमुना पर्यटन कादंबरीचे लेखन ज्यांना म्हणतात बाबा पद्मनजी यांनी शंकरी प्रसाद सोमवंशीय हितचिंतक मित्र समाजाचे जे शिवराम जनाबा कांबळे होते यांच्यावरती प्रभाव टाकलेला होता. त्यानंतर शिवराम जनाबा कांबळे यांनी अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात
अशी सासवडच्या सभेत मागणी केलेली होती. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, या अगोदर पण यावर लाईनवरती ऍज इट इज क्वेश्चन पण विचारला गेलेला आहे. उद्देश काय होता? शंकरी प्रसाद सोमवंशी हितचिंतक मित्र समाज स्थापन करण्याचा उद्देश जो होता तो अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्या, सर्वात महत्वाचा पहिला उद्देश. दुसरा होता अस्पृश्यांच्या मुलांचे शिक्षण सरकारने करावे, आणि तिसरा महत्वाचा उद्देश होता अस्पृश्यांसाठी शाळा व वाचनालय सुरू करावे. हा तिसरा महत्वाचा मुद्दा असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतरचा पुढचा समाज किंवा संघटना जर बघायची झाली आपल्यासाठी महत्वाच्या समाज संघटनांमध्ये, तर पुढचं 5वा समाज संघटना ज्याला आपण म्हणू शकतो तो म्हणजे आहे आर्य समाज. आर्य समाजाचं पण एक महत्वाचं कार्य आपल्याला दिसून येतं. आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 रोजी संस्थापक होते स्वामी दयानंद सरस्वती. जन्म झालेला होता 1824 मध्ये टंकारा मौलवी संस्थान या ठिकाणी झालेलं होतं. 1877 मध्ये समाजाची लाहोर येथे शाखा स्थापन करण्यात आलेली होती. 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना करण्यात आली. कुठे स्थापना झाली? तर ही स्थापना झालेली होती मुंबईमध्ये स्थापना करण्यात आलेली होती. परंतु 1877 मध्ये याची मुख्य शाखा लाहोरला स्थापन करण्यात आली. जरी लाहोर येथे शाखा स्थापन करण्यात आली तर भविष्यातल्या सर्व जो कारभार या आर्य समाजाचा चालला किंवा काम जे चाललं हे लाहोर या शाखेच्या मुख्य म्हणजे मुंबईची शाखा मागे पडली आणि लाहोरची शाखा मोठी झालेली होती. त्याचं कार्य जर बघितलं तर पाश्चात्य शास्त्रीय व संस्कृती यांच्या अभ्यासासाठी त्यांनी लाहोरमध्ये इंडियन अकॅडमी सुरू केलेली होती. लक्षात असू दे विद्यार्थी मित्रांनो, काय सुरू केलेलं होतं? इंडियन अकॅडमीची सुरुवात केलेली होती. हिंदुस्थानात ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी शुद्धीकरण चळवळ सुरू केलेली होती. हिंदुस्थानात ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी यांनी शुद्धीकरण चळवळ सुरू केली होती. लाहोरमध्ये लाला हंसराज यांनी दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज, लक्षात ठेवा हे विचारलं गेलेलं आहे, दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना कोणी केलेली होती? लाला हंसराज यांनी केलेली होती. गुरुकुल पद्धतीने शिक्षण देणारी गुरुकुल योजना श्रद्धानंद यांनी कांगरी विद्यापीठ हरिद्वार येथे सुरू केलेली होती. त्यांचा समावेश आर्य समाजात होता. त्यानंतर गरीब व विद्वांसाठी आश्रम उघडलेले होते. राजकीय कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी लाला लजपतराय यांनी टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स सुरू केले होते. राजकीय कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 1 डिसेंबरला आता जी राज्यसेवा झाली 1 डिसेंबर 2024ला, या 1 डिसेंबर 2024च्या राज्यसेवेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे की राजकीय कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी लाला लजपतराय टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केलेली होती? तर ती लाला लजपतरायांनी केलेला होता. यावरून तुम्हाला मुद्दा लक्षात येईल की जसं मी तुम्हाला अगोदर म्हटलं की राज्यसेवा आणि कंबाईन एक्झामिनेशन कुठेही याच्यावरती क्वेश्चन येताना 100% दिसतोय. एवढ्याच ज्या आहेत आपण घेतलेल्या, एवढ्याच जरी तुम्ही समाज संघटना प्रॉपर करून ठेवल्या तर खात्रीपूर्वक सांगतो कंबाईन मध्ये 1 ते 2 मार्क्स किंवा राज्यसेवेमध्ये पण 1 ते 2 मार्क्स हा आपल्या हक्काचा ठरू शकतो. त्यानंतर वर्ण हा जन्मावर नव्हे तर गुणांवर आधारित असतो असं कोण म्हणालं होतं? तर याच समाजाने म्हटलेलं होतं. स्वामी दयानंद समान तत्वज्ञान व समान भाषा या तत्वावर हिंदू समाजाची रचना करावी या विचारांचे होते. हा मुद्दा पण आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. म्हणजे काय? तर तुम्ही जर बघाल तर आर्य समाजाच्या बाबतीत स्थापना 1875 ला मुंबईमध्ये, नंतर मुख्य शाखा म्हणून लाहोरमध्ये 1877, आणि लाला हंसराज यांचं दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज असेल, राजकीय कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी लाला लजपतरायांनी सुरू केलेले टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स असेल, किंवा वर्ण हा जन्मावर नव्हे तर गुणांवर आधारित असतो असं कोण म्हटलं होतं? तर असं म्हटलेले होते स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाजाच्या वतीने. या तत्वांवरती त्यांना स्वामी दयानंदांना समान तत्वज्ञान आणि समान भाषा या तत्वावरती हिंदू समाजाची रचना करायची होती. हा मुद्दा या ठिकाणी मित्रांनो महत्वाचा दिसून येतो. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जर बघत असाल तुम्ही तर एक मुद्दा या ठिकाणी पुढचा समाज संघटनेचा आपण घेऊ तो म्हणजे सत्यशोधक समाज. आपल्या सर्वांसाठी वेल नोन सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 मध्ये कुठे झाली होती? पुण्यात झालेली होती. संस्थापक कोण होते? महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुले भारतीय समाज सुधारकांमध्ये जे आपले महत्त्वाचे समाज सुधारक आहेत त्याच्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1873 मध्ये 24 सप्टेंबर 1873 मध्ये ही स्थापना केली होती. सत्यापरता नाही धर्म, सत्य हेची परब्रह्म या भावनेने प्रेरित होऊन त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला होता. सार्वजनिक सत्यधर्म व गुलामगिरी या 2 पुस्तकांमध्ये, सार्वजनिक सत्यधर्म व गुलामगिरी या 2 पुस्तकांमध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाबद्दलचे आपले विचार मांडलेले आहेत. ब्रीदवाक्य होतं श्री सर्वसाक्षी जगतपती, सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी,
स्थापनेमागील कारण होतं समता, बंधुता व स्वातंत्र्य हे विचार पटवून देणे. सत्यशोधक समाजातील महाराष्ट्रातील समाज सुधारणेची पहिली चळवळ म्हणतात. या सत्यशोधक समाजाला काय म्हणतात? सत्यशोधक समाज म्हणजे काय? महाराष्ट्रातील समाज सुधारणेची पहिली चळवळ. या समाजाची तत्वे जर तुम्ही बघाल तर गोष्ट लक्षात येईल. सत्यशोधक समाजाच्या तत्वांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? तर सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरे आहेत व परमेश्वर त्यांचा आई बाप आहे. हा सर्वात महत्वाचा मुद्दा होता. आई वडिलांना प्रसन्न करण्यासाठी मध्यस्थाची ज्याप्रमाणे गरज नसते त्याप्रमाणेच परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी पुरोहित आवश्यक नसतो आणि वरील तत्व मान्य असणारा कोणताही व्यक्ती या समाजाचा सदस्य होऊ शकत होता. 1911 साली या समाजाची कोल्हापूर शाखा स्थापन करण्यात आलेली होती. मुद्दा पुढे आपल्याला तो बघायचा आहे, तो म्हणजे कोल्हापूर सत्यशोधक समाज. पुढचा 7वा जो आहे तो म्हणजे कोल्हापूर सत्यशोधक समाज. कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना 11/1/11 ज्याला आपण म्हणतो 11 जानेवारी 11/1/1911 11 जानेवारी 1911 रोजी झालेली होती. अध्यक्ष होते कोल्हापूर सत्यशोधक समाजाचे ते म्हणजे भास्करराव जाधव. उपाध्यक्ष होते अण्णासाहेब लठ्ठे. कार्यवाहक होते हरिभाऊ चव्हाण. पदाधिकारी कोण कोण होते? तर याचे पदाधिकारी होते महादेव डोंगरे, हरिभाऊ चव्हाण, भास्करराव जाधव आणि विठ्ठल डोले. नाव लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, नाव विचारली गेलेली आयोगामार्फत. हा मुद्दा आपल्यासाठी गरजेचा आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा जर बघायचा झाला तर कोल्हापूर सत्यशोधक समाजाच्या वतीने जर बघाल तुम्ही तर या समाजाच्या वतीने घरचा पुरोहित ही भास्करराव जाधव यांनी एक पुस्तिका लिहिलेली होती कोल्हापूर सत्यशोधक समाजाच्या वतीने. आणि गंगावेशी समाजासाठी शाहू महाराजांनी किती जागा दिली होती? 4 गुंठे जागा दिली होती. कोल्हापूर येथील जानेवारी 1911 साली स्थापन झालेल्या कोल्हापूर सत्यशोधक समाजासाठी शाहू महाराजांनी याला जागा दिलेली होती. त्यानंतर थिओसॉफिकल सोसायटी 8वा मुद्दा जो आहे तो म्हणजे थिओसॉफिकल सोसायटी किंवा समाज संघटनेमध्ये आपल्याला महत्वाचं बघायचं ते 8वी थिओसॉफिकल सोसायटी स्थापना 1875 मध्ये अमेरिकेमध्ये करण्यात आली होती. संस्थापक तर होत्या ब्लावत्स्की बाई, मॅडम ब्लावत्स्की म्हणायचे त्यांना. भारतात सोसायटीची स्थापना झाली होती 1882 साली अडियार येथे तामिळनाडूमध्ये. 1907 या सोसायटीचे अध्यक्ष कोण झालेले होते भारतामध्ये? तर अॅनी बेझल या भारतात 1907 साली अध्यक्ष झाले होते. एवढं तिथं लक्षात ठेवा. या अगोदर क्वेश्चन आलेले थिओसॉफिकल सोसायटीवर तिथं स्थापना किती साली झाली आणि संस्थापक कोण? भारतात याची स्थापना कधी झाली आणि 1907 साली याचे अध्यक्ष अॅनी बेझल झाले होते. एवढं डेटा आयोगामार्फत विचारलं, त्याच्यामुळे एवढा डेटा जरी लक्षात ठेवला तरी आपल्यासाठी इनफ असेल तो. त्यानंतर पुढचा समाज संघटनेमध्ये 9वा समाज संघटना जी आपल्याला बघायची ती म्हणजे डिप्रेस क्लासेस मिशन, निराश्रित क्लासेस मिशन ज्याला म्हटलं जातं. स्थापना 18 ऑक्टोबर 1906 रोजी विठ्ठल रामजी शिंदे, विरा शिंदे यांनी केली होती. कंबाईन एक्झामिनेशन 5 नोव्हेंबर 2023 ला जो कंबाईन एक्झामिनेशनचा मुख्य पेपर झाला त्याच्यामध्ये यावरती क्वेश्चन आलेला होता. ऍज इट इज क्वेश्चन आलेला आपल्या नोट्स मधनं. त्यावरती संस्थापक कोण होते? विठ्ठल रामजी शिंदे. त्यांचं टोपण नाव काय होतं? तुकाराम म्हटलं जायचं. स्थापनेमागील मुख्य उद्देश काय होता? तर अस्पृश्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे. याचे उद्दिष्ट काय होते? अस्पृश्यांना नोकऱ्या मिळवून देणे हे महत्वाचं उद्दिष्ट होतं. सार्वजनिक धर्माची शिकवण देणे हा पण एक मुद्दा होता. अस्पृश्यांसाठी शाळा, उद्योगशाळा, दवाखाने, वसतिगृह स्थापन करणे हा पण एक मुद्दा होता. अस्पृश्यांच्या सामाजिक अडचणीचे निवारण करणे हा महत्वाचा मुद्दा होता. अस्पृश्यांना शिक्षणाविषयी आस्था निर्माण करणे आणि अस्पृश्य समाजाचे परिवर्तन करणे व अस्पृश्यता निवारणासाठी सर्व स्तरातून पाठिंबा मिळवणे हा एक महत्वाचा उद्देश या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे काय? तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरू केलेलं डिप्रेस क्लासेस मिशन आपल्यासाठी एक महत्वाचा टॉपिक आहे. याचा पण आपण अभ्यास करणं तेवढंच गरजेचं आहे. त्यानंतर सेवा सदन बघायचं आपल्याला. सेवा सदनच्या बाबतीत जर बघाल तर सेवा सदन जे आहे 10 नंबरचं तर त्याची स्थापना 1908 साली मुंबईमध्ये झाली होती. कोणी केली होती? रमाबाई रानडे यांनी केली होती. स्थापनेत त्यांना मदत केलेली होती गोपाळकृष्ण देवधर. नाव लक्षात ठेवा. या स्थापनेमध्ये कोणी मदत केलेली होती? गोपाळकृष्ण देवधर यांनी मदत केली होती. आणि 1909 साली पुणे येथे शाखा स्थापन केलेली होती सेवा सदनची. मुद्दा लक्षात असू द्या. ते सेवा सदन 1908 साली मुंबईमध्ये स्थापना. संस्थापक होत्या रमाबाई रानडे. हा मुद्दा महत्वाचा आहे. कोणी स्थापना केली होती सेवा सदनची? तर रमाबाई रानडेंनी केली होती. स्थापनेमध्ये गोपाळकृष्ण देवधर यांनी केली होती. 1909 साली पुणे येथे याची स्थापना करण्यात आली होती. हा मुद्दाही पण आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा
आपल्यासाठी महत्वाचा म्हणजे त्याचा उद्देश काय होता. तर उद्देश होता त्या समाजाचा तो होता हिंदू मुस्लिम व पारशी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे, हा एक महत्वाचा मुद्दा होता. त्यांना औषधांची मदत करणे आणि त्यांना गृहउद्योग शिकवणे. या अगोदर यावरती तुम्ही जर बघाल तर क्वेश्चन आल्याचे हे आपल्याला दिसून येतं. तुम्ही जर बघाल तर सेवा सदनच्या बाबतीत असा प्रश्न आलेला आहे, सेवा सदनच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश काय होता. तर हिंदू मुस्लिम व पारशी, लक्षात ठेवा, हिंदू मुस्लिम व पारशी, इंग्रज किंवा त्याला आपण युरोपियन स्त्रिया जे म्हणतो, युरोपियन स्त्रियांचा यामध्ये समावेश नाही. हिंदू मुस्लिम आणि पारशी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे, त्यांना औषधांची मदत करणे आणि त्यांना गृहउद्योग शिकवणे, हे महत्वाचे उद्देश असल्याचे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यानंतर 11वा जो समाज संघटना जी येते ती म्हणजे आपल्यासाठी गरजेच्या याच्यामध्ये ती आहे आर्य महिला समाज. आर्य महिला समाजाची स्थापना जी आहे ती 1882 साली करण्यात आली. संस्थापक कोण होत्या आर्य महिला समाजाच्या, तर त्या होत्या पंडिता रमाबाई. स्थापनेत मदत केली होती न्यायमूर्ती रानडेंनी. रमाबाई रानडे, काशीबाई कानेटकर, राखमाबाई राऊत आणि शेवंतीबाई तळमाग. नाव लक्षात ठेवा, नाव इतिहासामध्ये खूप महत्वाचा पार्ट असल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. उद्देश होता देशाच्या उन्नतीसाठी स्त्रियांची स्थिती सुधारवणे. शाखा होत्या, अहमदनगरला एक होती, पुण्याला होती, सोलापूरला होती, पंढरपूरला होती, बार्शीला होती, मुंबईमध्ये होती. क्वेश्चन आले विद्यार्थी करण्यावरती, हा मुद्दा लक्षात ठेवा. या समाजावर टिळकांनी टीका केली होती, हा एक महत्वाचा मुद्दा आहे की या समाजावरती टिळकांनी टीका केल्याचे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा जो समाज संघटना जी आहे ती म्हणजे शारदा सदन. शारदा सदनची स्थापना झाली होती 11 मार्च 1889 रोजी. संस्थापक होत्या पंडिता रमाबाई. पहिली विद्यार्थिनी कोण होती या शारदा सदनची, तर आनंदीबाई उर्फ बायबाई कर्वे. इम्पॉर्टंट पार्ट आहे, यावरती क्वेश्चन असले तर शारदा सदनची पहिली विद्यार्थी कोण होती, आनंदीबाई उर्फ बायबाई. याच आनंदीबाईंनी महर्षी कर्वेंच्या मदतीने अमेरिकेत रमाबाई असोसिएशनची स्थापना केली होती. रमाबाई असोसिएशनची स्थापना अमेरिकेत कोणी केली होती, तर आनंदबाई उर्फ बायबाई कर्वे यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतं. पुढचा समाज संघटना आहे ते म्हणजे बॉम्बे असोसिएशन. बॉम्बे असोसिएशनची स्थापना 26 ऑगस्ट 1852 रोजी. संस्थापक होते नानाशंकर शेठ व दादाभाई नौरोजी. चिटणीस कोण होते या बॉम्बे असोसिएशनचे, तर भाऊदाजी लाड होते. भारतातील पहिली राजकीय संघटना कोणती, तर बॉम्बे असोसिएशन. बॉम्बे असोसिएशनच्या बाबतीत स्थापना फार वेळेस विचारली आणि कोणी केली, तर नानाशंकर शेठ आणि दादाभाई नौरोजी. हा मुद्दा खूप वेळेस विचारला गेलेला आहे. हा पार्ट विद्यार्थी मित्रांनो लक्षात राहू द्या, कारण काय होतं की एक एक महत्वाचा मुद्दा आहे. खूप थोडा पार्ट आहे समाज संघटनांच्या बाबतीत, परंतु आपल्याकडनं अलगदपणे हा पार्ट सुटत जातो आणि मार्क्स कमी होतात आणि एक एक मार्क्सनेच मेरिट मधून आपण उठतो. त्यामुळे एक एक क्वेश्चन बघणं गरजेचं आहे. खूप थोड्या पानांचं नोट्सच्या बाबतीत म्हणाल तर एक 5-10 पानं आहेत, परंतु 5-10 पानं जर आपले प्रॉपर झालेले असतील तर आपल्याला 1 मार्क मिळायला कुठलीही हरकत नसते. पुढची आपल्या समाज संघटना बघायची ती बॉम्बे मिल हँड असोसिएशन. स्थापना 1884 मध्ये. खूप वेळेस क्वेश्चन यावरती विद्यार्थी मित्रांनो समाज संघटनेमध्ये असेल किंवा कुठने पण बघा तुम्ही. तर संस्थापक कोण होते, नारायण मेघाजी लोखंडे यांनी. यांना सल्ला कोणी दिला होता बॉम्बे मिल हँड असोसिएशन स्थापन करण्याचा, तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी दिली होती. ही देशातील पहिली कामगार संघटना. हा क्वेश्चन फार वेळेस आलेला आहे की देशातील पहिली कामगार संघटना 1884 साली बॉम्बे मिल हँड असोसिएशन नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1884 साली स्थापन केली होती. 10 जून 1890 यांच्या प्रयत्नातून रविवारची पगारी सुट्टीला मान्यता देण्यात आली. रविवारची पगारी सुट्टी कोणाच्या मदतीने झाली, तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केलेल्या बॉम्बे मिल हँड असोसिएशनच्या प्रयत्नातून झाली. त्यानंतर पुढची समाज संघटना आपल्यासाठी जर महत्वाची जर बघाल तुम्ही तर ती आहे राष्ट्रीय सामाजिक परिषद. हा एक महत्वाचा मुद्दा आपल्यासाठी आहे. राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना जर बघाल तर 1885 मध्ये न्यायमूर्ती रानडेंनी केली होती. उद्देश होता सामाजिक व धार्मिक जीवनामध्ये निर्माण झालेल्या अंधश्रद्धा, अपप्रवृत्ती यांचा नाश करणे. लक्षात ठेवा, सामाजिक जीवनात व धार्मिक जीवनात निर्माण झालेल्या अंधश्रद्धा, अपप्रवृत्ती यांचा नाश करण्यासाठी याची स्थापना करण्यात आलेली होती. विधाने बघा, राजकीय स्वातंत्र्य अगोदर या राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या माध्यमातून न्यायमूर्ती रानडेंनी केलेले विधान जर बघितलं तर राजकीय स्वातंत्र्य अगोदर सामाजिक सुधारणा व्हाव्यात, कारण प्रबुद्ध समाजाचा राजकीय हक्कांचा उपभोग घेऊ शकेल. प्रबुद्ध म्हणजे काय, शिकलेला समाज जो आहे, हे वाक्य होतं न्यायमूर्ती रानडे यांचं. त्यानंतर म्हणजे राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या बाबतीत तुम्ही जर बघाल तर राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली, सोबतच त्याचा उद्देश काय होता आणि हे विधान जे आहे हे विधान मात्र आयोगाकडनं पहिल्यांदा विचारले गेलेले. त्यानंतर पुढे जर बघाल तर पुणे सार्वजनिक सभा हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना 2 एप्रिल 1870 रोजी. संस्थापक होते गवा जोशी, गणेश वासुदेव जोशी. टोपण नाव होतं सार्वजनिक काका.
स्थापनेत मदत कोणी केली होती तर सदाशिव गोवंडे, शिवराम साठे, सीताराम चिपळूणकर यांनी केलेली होती. अध्यक्ष होते श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे सार्वजनिक सभा स्थापन करण्यात आली होती. मुंबई प्रांतात सनदशीर मार्गाने चळवळ करणारी ही पहिली संघटना होती. सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने ब्रिटिश पार्लमेंटने नेमलेल्या फायनान्स कमिशन पुढे साक्ष देण्यासाठी बॉम्बे असोसिएशनने फर्गुनजी नवरोजी यांची निवड केली. तेव्हा त्यांना सार्वजनिक सभेच्या वतीने 2500 रुपयाची मदत करण्यात आली होती. फर्गुनजी नवरोजी यांना ज्यावेळेस ब्रिटिश पार्लमेंटने नेमलेल्या फायनान्स कमिशन पुढे साक्ष देण्यासाठी पाठवायचं होतं, तर बॉम्बे असोसिएशनने पाठवलं होतं त्यांना, तर त्यांना जाण्यासाठीची मदत म्हणून 2500 रुपये सार्वजनिक सभेच्या वतीने करण्यात आली होती. 1877 ला लॉर्ड लिटनने राणी व्हिक्टोरियाला भारताचे सम्राज्ञी घोषित केले. हा किताब घेण्यासाठी दिल्ली दरबार त्यावेळी गवाजोशी भरवला गेला होता. तर या दिल्ली दरबारात गवाजोशी खादीचे कपडे घालून उपस्थित राहिले होते. मागच्या 10 वर्षात 2 वेळेस क्वेश्चन आलेले आहे, कोण व्यक्ती खादीचे कपडे घालून उपस्थित राहिले होते, तर गवाजोशी उपस्थित राहिल्याचं आपल्याला दिसून येतं. आयोगाने त्यावर प्रश्न पण विचारलेला आहे. त्यानंतर महत्वाच्या मुद्द्यांमध्ये जर विचार करायचा झाला तर सार्वजनिक काकांच्या पत्नी कोण होत्या, तर सार्वजनिक काकांच्या पत्नी होत्या सरस्वतीबाई. या सरस्वतीबाईंनी पुण्यात स्त्री विचारवती हा प्रश्न विचारलेला आहे की स्त्री विचारवती ही संस्था कोणी स्थापन केलेली होती, तर सरस्वतीबाई, ज्या की सार्वजनिक काकांच्या गवाजोशींच्या पत्नी होती, यांनी स्थापन केली होती. आणि यांनी मुंबईत 1873 मध्ये सर्व जाती धर्माच्या स्त्रियांच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केल्याचे आपल्याला दिसून येतं. सार्वजनिक सभेचा उल्लेख करताना महात्मा फुले म्हटले होते की सार्वजनिक भटसभा असा त्यांनी उल्लेख केलेला होता. कृष्णराव भालेकरांनी दीनबंधू सार्वजनिक सभा स्थापन केली होती. गरिबांचा भाऊ दीनबंधू जे आहे, दीनबंधू सार्वजनिक सभा कोणी स्थापन केलेली होती, कृष्णराव भालेकरांनी. हा मुद्दा पण विचारला आयोगाने, हा प्रश्न पण बऱ्याचदा आलेला आहे. पुढची समाज संघटना आपल्यासाठी जी गरजेची आहे ते म्हणजे ईस्ट इंडिया असोसिएशन. यावरती पण क्वेश्चन येऊन गेलेलं आहे. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना 1866 मध्ये दादाभाई नौरोजींनी केली होती. उद्देश काय होता, तर भारतीयांच्या प्रश्नांची माहिती ब्रिटिश नेत्यांपर्यंत पोहोचवणे. दुसरा उद्देश होता लोकशिक्षण हा उद्देश साध्य करणे. ब्रिटिशांना खऱ्या हिंदुस्थानची माहिती करून देणे. आणि शाखा होत्या मुंबई, कलकत्ता, मद्रासमध्ये भारताच्या प्रमुख टोकांकडे. मुंबईत शाखा 1869 साली अध्यक्ष होते भाऊदाजी लाड. मुंबई येथे स्थापन झालेले ईस्ट इंडिया असोसिएशनचे अध्यक्ष कोण होते, तर भाऊदाजी लाड होते. त्यांना मदत केली होती काशीनाथ तेलंग आणि फिरोजशाह मेहता. हा प्रश्न आलेला आहे. केटी तेलंग ज्याला आपण म्हणतो, केटी तेलंग आणि फिरोजशाह मेहता यांनी त्यांना ईस्ट इंडिया असोसिएशन मुंबईमध्ये स्थापन करण्यासाठी भाऊदाजी लाड यांना मदत केलेली होती. यांच्या मागण्या काय होत्या, तर भारतीय लोकांना सनदी व मुलकी सेवेत घ्यावी, ICS परीक्षेची वयोमर्यादा थोडीशी वाढवावी व परीक्षा इंग्लंड प्रमाणे भारतातही घेण्यात यावी. ही मागणी मुंबई येथे स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेमार्फत करण्यात आलेली होती. त्यानंतर पुढची समाज संघटना आपल्याला जे बघायची ती इंडियन लीग. इंडियन लीगची स्थापना झाली 28 सप्टेंबर 1875 रोजी. 28 सप्टेंबर 1875 रोजी कलकत्ता येथे झाली. संस्थापक होते शिरीष कुमार घोष. कोण होते संस्थापक इंडियन लीगचे? शिरीष कुमार घोष होते. सोबतच शंभूचंद्र मुखर्जी, काली मोहनदास, योगेश्वर दत्त हे चारही लोक इंडियन लीग मध्ये स्थापनेत होते. आणि उद्देश काय होता, जनतेमध्ये राष्ट्रीय भावना जागृत करणे. क्वेश्चन जो आलेला आहे तो म्हणजे स्थापनेच्या बाबतीत आणि संस्थापक कोण होते. इंडियन लीगचे संस्थापक मध्ये शिरीष कुमार घोष, शंभूचंद्र मुखर्जी, काली मोहनदास आणि योगेश्वर दत्त यांचा समावेश असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपल्यासाठीची नेक्स्ट महत्वाची सभा संघटना जर तुम्ही म्हणाल तर ती म्हणजे इंडियन असोसिएशन. इंडियन असोसिएशनची स्थापना 24 जुलै 1876 रोजी. संस्थापक होते आनंद मोहन बोस आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी. उद्देश होता राजकीय जागृती घडवून आणणं. इथे एवढं लक्षात ठेवा की संस्थापक कोण होतं. मद्रास महाजन सभा स्थापन झाली होती 16 मे 1884 रोजी. संस्थापक होते टी रंगाया नायडू,
व्ही राघवाचारी, जी सुब्रमण्यम अय्यर, आनंद चारू आणि आनंद स्वामी मुद्लियार हा मुद्दा लक्षात ठेवा. याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बॉम्बे प्रेसिडेन्सी आज आणखी एक सभा 21वी सभा म्हणून त्याला आपण बघू शकतो किंवा संघटना म्हणून बघू शकतो. तर बॉम्बे प्रेसिडेन्सी स्थापना झालेली होती 31 जानेवारी 1885 रोजी मुंबईमध्ये आणि संस्थापक होते बदरुद्दीन तय्यबी, फिरोज शाह मेहता आणि के.टी. तेलंग यांना ब्रदर्स इन लॉ म्हटलं जायचं. हा प्रश्न विचारला गेलेला आहे, ब्रदर्स इन लॉ कोणाला म्हटलं जायचं. तर बॉम्बे प्रेसिडेन्सीची स्थापना 1885 साली त्या तिघांनी केली होती. याचे उपाध्यक्ष कोण होते? तर दादाभाई नौरोजी होते. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही वेळेमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण अलगदपणे जो भाग बघितला तो म्हणजे समाज संघटना. हा अतिशय महत्वाचा भाग आहे आणि या भागावरती 110% क्वेश्चन येतोय. जर तुम्ही हा मुद्दा क्लिअर केलेला असेल तर तुम्हाला कुठलीही अडचण येत नाही. सोबतची जी नोट्स आहे ही स्पर्धा विश्व अकॅडमी नाशिक इथे एमपीएससी ची जी स्पेशल बॅच घेतली जाते त्या बॅच मधलीच ती नोट आहे. विद्यार्थ्यांना हाच पाठ शिकवला गेलेला आहे, त्यातलेच हा मुद्दा मी तुमच्या समोर मांडला आहे. जर कुणाला या संदर्भात काहीही माहिती हवी असेल किंवा ही नोट हवी असेल तर ती घरपोच मिळण्यासाठी या नंबरवरती कॉल करावा. 86 24 02 98 07 या नंबरवरती कॉल करा. तुम्हाला घरपोच नोट मिळून जाईल. ओके. या संदर्भातील इतर जे राहिलेले मुद्दे आहेत, आपल्याला व्यक्तिविशेष मुद्दे पण बघायचे ज्याला आपण समाज सुधारक असं म्हणतो, सोबतच महाराष्ट्राचा इतिहास या संदर्भातील पण व्हिडिओ घेऊन लवकरच मी तुमच्या सोबत येईल. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. थँक्यू.